दिल्लीत एक महत्त्वाची बातमी आहे। पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे। हल्ल्याबाबत सरकार विरोधी पक्षांना सगळी माहिती देणार आहे। रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला आता सर्वपक्षीय नेते सुद्धा उपस्थित राहतील। पहलगाममधील हल्ल्याबाबत सरकार आता विरोधी पक्षांना संपूर्ण माहिती देणार आहे। या सगळ्या संदर्भात तपास नेमका कुठवर आलेला आहे, कोणते निर्णय घेतले जाणार आहेत, या सगळ्याच्या संदर्भातली माहिती सर्वपक्षीय नेत्यांना दिली जाईल। रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भातली महत्त्वाची बैठक बोलावली आहे। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। रामराजे, पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे। कोणकोणते नेते उपस्थित राहतील आणि किती वाजता ही एकंदरीत बैठक होणार आहे? बिल्कुल ही बैठक महत्त्वाची यासाठी असणार आहे कारण हल्ल्यानंतर विरोधकांनी तुटून पडले होते आणि त्यानंतर मात्र अमित शहांना जावं लागलं होतं पहलगामला। त्याचबरोबर मोदींना सुद्धा आपला दौरा अर्धवट सोडून परत यावं लागलं होतं। मग अशा वेळी विरोधक सपोर्ट करणार का विरोध करणार हे पाहावं लागणार आहे। परंतु दुसरा मुद्दा म्हणजे की मला तुम्हाला दाखवायचं, मी डल लेकमध्ये आहे की जी आशिया खंडातलं सगळ्यात मोठं प्रसिद्ध डल लेक आहे। इथं गर्दी असते परंतु हे संपूर्ण आता रिकामी इथे पडलेले आहेत आणि तरीसुद्धा काही पर्यटक जे आहेत ते येताना आपल्याला दिसत आहेत की डल लेक हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। सुरक्षा व्यवस्था मोठी प्रमाणात करण्यात आली आहे, परंतु इतर वेळेस हे डल लेक जे आहे इथे गर्दी असते, परंतु आज ही गर्दी आपल्याला दिसत नाही। परंतु तरीसुद्धा काही लोक इथं आलेले आहेत। गुजरात से आए हैं, क्या नाम है आपका? दिनेश भाई मोदी। अच्छा, कब आए आप? हम लोग 17 तारीख को आए हैं। अच्छा, तो फिर कैसा लगा आपका टूर, कैसा रहा? बिल्कुल फाइन, बहुत बढ़िया, बहुत मज़ा आया। अच्छा। पूरा एरिया मतलब आराम से मज़ा लिया। अच्छा, लेकिन वही बाहर बहुत कुछ फैला था कि यहाँ पे ये घटना हुई है, ऐसे टेरर घटना हो गई है और हादसा हुआ तो थोड़ा लोग को परेशान हो गया है। हाँ, लेकिन डर नहीं है बिल्कुल? नहीं, हमको कोई डर नहीं है। यहाँ पे सुविधा और ये कैसी है? सुविधा है और होटल बोटल सब ट्रीटमेंट बहुत अच्छा है। अच्छा। यहाँ के पब्लिक भी बहुत कोऑपरेटिव माइंड है, अच्छे लोग हैं। अच्छा, क्या लोगों से अपील करोगे, क्योंकि ये हादसा होने के बाद बहुत से लोग जो है कि वो अवॉइड करते हैं श्रीनगर जाने के लिए या फिर इधर, आपको क्या लगता है सेफ है यहाँ पे? मैं तो सेफ हूँ। अच्छा। लेकिन जो डर का माहौल था उसी वजह से लोगों ने अपना टूर कैंसिल कर दिया है। अच्छा, हाँ। लेकिन ये होने के बाद भी आप 2 दिन से यहीं पे आपण हाँ, नेमकी मैं काय 2 दिन से स्थिती यहाँ आहे रामराजे या श्रीनगरच्या परिसरामध्ये? पर्यटन स्थळ आहे, नेहमी एवढी या ठिकाणी गर्दी असते, मात्र सध्या कुठेतरी हा गर्दीचा पूर्ण माहोल कमी झालेला आहे। एकंदरीतच या बैठकीच्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती दिली, त्यासाठी धन्यवाद।